नमस्कार, मी सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या पाहणार आहोत। आषाढ म्हटलं की सगळीकडे कापण्या तळल्या जातात आणि ह्या कापण्या खुसखुशीत देखील व्हायला पाहिजेत। काहींच्या कापण्या कडक होतात, काहींच्या मऊ पडतात। तर तुम्ही पाहू शकता इथे कशा कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील झालेल्या आहेत कापण्या। चला तर मग बघूयात आपण कापण्या कशा केलेल्या आहेत ते। चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे मी तांदळाची पिठी घातलेली आहे। तांदळाची पिठी घातल्यामुळे काय होतं, कापण्या अशा खुसखुशीत बनतात। खुसखुशीत बनून कुरकुरीत देखील खाताना छान वाटतात। आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। कोणताही गोड पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये जास्त मीठ घालता येत नाही। आणि 2 चमचे मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तेल जास्त वाफ येईपर्यंत गरम करायचं नाही। आता इथे आपण पीठ मळण्यासाठी गूळ एक कप मी गूळ घेतलेला आहे आणि 1 कप मी पाणी घेतलेलं आहे। ह्याची आपण गुळवणी तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने गूळ पूर्ण वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं पाणी। आता इथे गूळ पूर्ण वितळलेला आहे। आता हे पूर्णपणे थंड करून घेऊयात। थंड झाल्याशिवाय पिठामध्ये घालायचं नाही, नाहीतर कापण्या कडक होतात। आता आपलं गुळवणी थंड झालेली आहे, गाळून घ्यायची। त्याच्यामध्ये गुळाचा कचरा असतो। इथे मी थोडं करून गुळाचं पाणी घातलेलं आहे। अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं हाताने। जसं लागेल तसं गुळाचं पाणी आपण घेऊन पीठ असं मळून घेणार आहोत। पीठ जास्त पातळ करायचं नाही आणि कडक देखील करायचं नाही। मऊसूद असं पीठ आपण मळून घेणार आहोत आणि पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊन जातं आणि मग कापण्या देखील कडक होतात किंवा मऊसुद्धा पडण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा पद्धतीने आपलं थोडं घालून पीठ मळून घेऊयात। अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे 10 ते 15 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत झाकून ठेवल्यामुळे पीठ आपलं छान असं मऊ होईल आणि मिक्स देखील छान होईल। त्याच्यामुळे कापण्या देखील छान होतील। आता आपले 15 मिनटं झालेले आहेत। आता हे पीठ बघू शकता किती मऊ झालेलं आहे आपलं। आता मी ह्याच्या पोळ्या लाटून घेणार आहे। असे मोठे गोळे करून आपण पोळ्या करून घेणार आहोत। त्याच्या पोळ्या पातळ देखील करायच्या नाहीत आणि जाड देखील ठेवायच्या नाहीत, नाहीतर पातळ केल्या तर कापण्या आपल्या कडक होतात आणि जाड ठेवल्या तर मऊ पडतात। त्यामुळे अशा मध्यम आकाराच्याच पोळ्या लाटून घ्यायच्या अशा पद्धतीने। आणि अर्धी पोळी लाटून झाली की वरतून खसखस घालणार आहोत आपण। अशा पद्धतीने मी खसखस घातलेली आहे आणि लाटून घ्यायची। दोन्ही साईडून खसखस लावून लाटून घेणार आहोत पोळी। आणि ह्याच्या चमच्याच्या साहाय्याने आपण ह्याच्या कापण्या पाडणार आहोत। अशा पद्धतीने दोन्ही साईडून मी खसखस लावून पोळी लाटून घेतलेली आहे। मी जास्त जाडसुद्धा ठेवलेली नाही, बघू शकता तुम्ही। आणि ह्याच्या अशा आपण कापण्या तयार करून घेणार आहोत। छान अशा कापण्या तयार होतात, जास्त जाड देखील ठेवायच्या नाहीत। अशा पद्धतीने मी कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत। तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कोणत्याही आकाराच्या तुम्हाला लहान मोठ्या आवडतात त्या आकाराच्या तुम्ही कापण्या पाडू शकता। मला लहान आवडतात त्याच्यामुळे मी जास्त लहान पण आणि मोठ्यासुद्धा कापलेल्या नाहीत, मध्यमच अशा कापलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या कापण्या कापू शकता। अशा पद्धतीने आपल्या कापण्या करून तयार झालेल्या आहेत। ह्या एका ताटामध्ये मी काढून घेत आहे। आता मी दुसरी पोळी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे। थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, का तर पीठ खाली पोळीपाटला चिकटणार नाही, त्याच्यामुळे जास्तसुद्धा टाकायचं नाही।
थोडंसं टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने दोन्ही पोळ्यांचे मी कापण्या तयार केलेल्या आहेत. पाहू शकता किती छान अशा कापण्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या मऊ देखील पडत नाहीत आणि कडक देखील होत नाहीत. अशा पद्धतीने करून पहा, नक्की आवडतील तुम्हाला. जास्त पातळ लाटायच्या नाहीत. अशा आकाराच्या कापून घ्यायच्या. तुम्हाला जो आकार आवडतो त्या आकाराच्या कापून घेऊ शकता. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक एक कापणे सोडून द्यायचे. तेल गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते, लांबूनच सोडायच्या. किती छान अशा फुगत आहेत बघू शकताय तुम्ही. आणि ह्या कडक देखील झालेल्या नाहीत. मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे ह्याला आणि खाताना देखील छान लागतात. अशा पद्धतीने सर्व कापण्या आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्या भाजून घेणार आहोत. कलर किती छान आलेला आहे आपल्या कापण्यांना, तुम्ही पाहू शकता. नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, तुम्हाला देखील आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सर्व कापण्या आपण तळून घेणार आहोत. किती छान अशा फुगत आहेत आणि आपल्या कापण्या खुसखुशीत देखील होतील. खुसखुशीत सोबत कुरकुरीत देखील लागतात आणि खाताना देखील छान लागतात. कलर पण किती छान आलेला आहे आणि फुगतायत देखील छान. अशा पद्धतीने आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत, भाजून झालेल्या आहेत. आता हे सर्व मी काढून घेणार आहे. मस्त असा कलर आलेला आहे. दिसताना देखील किती छान दिसत आहेत, खाताना देखील छान लागतात.